12.9 चा प्रॉब्लेम आहे भंडारीच्या बुकमध्ये. प्रॉब्लेम नंबर 12.9 पेज 488. भंडारीच्या बुक मधला प्रॉब्लेम आहे. जरा प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचतो. तुम्हाला ऑलरेडी मुद्दा म्हणून मी आधीच काय केलं होतं, ग्रुपवरती शेअर केलं होतं तुम्ही लिहिण्यासाठी. आता बघा मी प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचतो. काय म्हणले बघा, अन इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक विथ 4 आयडेंटिकल शूज. हा एक इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक आहे. त्या इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक म्हणजे काय, हा सगळ्यात बाहेर जो असतो तो ड्रम, याच्या बाहेर व्हील असणार. व्हील हा त्याचा काय असतो बघा, हॉलो पोर्शन. त्याच्या आतमध्ये आपण काय केलं असते, इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक बसवलेला असतो. आता याला काय सांगितले, इट हॅज 4 आयडेंटिकल शूज. म्हणजे याच्यामध्ये 4 आयडेंटिकल शू आहेत. बघा आता मी दाखवतो. 1 2 3 4 हे 4 आयडेंटिकल शू आहेत. या 4 आयडेंटिकल शू मध्ये इथं बघा पिवोट पॉईंट आहे. ह्या 2 शूचा पिवोट पॉईंट इथं आहे. म्हणजे काय होणार, या पिवोट पॉईंटच्या अबाउट हा शू जर तुम्ही इथे ऍक्च्युएटिंग फोर्स लावला तर तो रोटेट होणार ह्या बाजूला. आणि याच्या बाहेर जी ही फ्रिक्शन लाईनिंग आहे, हॅचिंग म्हणजे फ्रिक्शन लाईनिंग, ही ड्रमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, ब्रेक अप्लाय होणार. तसंच इथं पिवोट पॉईंट आहे या दुसऱ्या शूचा. तुम्ही इथे ऍक्च्युएटिंग फोर्स लावला तर या पॉईंटच्या अबाउट फोर्स लावला की हे अँटी क्लॉकवाईज फिरणार. म्हणजे ही जी काही ब्रेक लाईनिंग आहे ती शूच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि इथं ब्रेक अप्लाय होणार. याच्यासाठी ऍक्च्युएटिंग फोर्स इथं आहे, पिवोट पॉईंट इथं आहे. म्हणजे या पॉईंटच्या अबाउट हे क्लॉकवाईज रोटेट होणार. हे फ्रिक्शन लाईनिंग याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली इथं ब्रेक अप्लाय होणार. इथं बघा ऍक्च्युएटिंग फोर्स इथं लावलाय, पिवोट पॉईंट इथं आहे. म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज फिरणार. फिरला की ब्रेक लाईनिंग हे कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, ड्रमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि इथं ब्रेक अप्लाय होणार. ठीक आहे. त्यामुळे इथं 1 2 3 4 असे 4 आयडेंटिकल काय सांगितले शू आहेत असं सांगितलंय. ठीक आहे. पुढे बघा, इच हिंज पिन सपोर्ट्स अ पेअर ऑफ शू. आता इथे एक हिंज पिन आहे आणि इथे एक हिंज पिन आहे. म्हणजे 2 ठिकाणी हिंज पॉईंट आहेत. आणि काय सांगितलं, हे दोन्ही हिंज 2 शू सपोर्ट करते. म्हणजे या बाजूला एक शू आहे, या बाजूला एक शू आहे. या पिनवरती या बाजूला एक शू आहे, या बाजूला एक शू आहे. म्हणजे एका हिंज पॉईंटला 2 शू आहेत. ह्या हिंज पॉईंटला 2 शू आहेत. ओके. पुढे बघा, द ऍक्च्युएटिंग mechanism is designed in such a way that it produces the same amount of force P on each of the 4 shoe. आता ऍक्च्युएटिंग मेकॅनिझम म्हणजे आता समजा तुम्ही हे 2 व्हीलर साठी युज करालाय, तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला ब्रेक पेडल दाबणार त्यावेळेला तो जो ब्रेक पेडल दाबलेला फोर्स आहे तो या शू वरती ट्रान्समिट होतो ब्रेकिंगसाठी. आणि प्रत्येकावरती येणारा ऍक्च्युएटिंग फोर्स म्हणजे पहिल्या शू वरती येणारा, दुसऱ्या शू वरती येणारा, तिसऱ्या शू वरती येणारा आणि चौथ्या शू वरती येणारा ऍक्च्युएटिंग फोर्स काय सेम आहे. मग सगळ्या ठिकाणी ऍक्च्युएटिंग फोर्स पी आहे. सगळ्या ठिकाणी जो ऍक्च्युएटिंग फोर्स काय सेम आहे, पी. पुढे बघा, द फेस विड्थ ऑफ फ्रिक्शन लाइनिंग इज 50 mm. ते इथे लिहून ठेवतो. फेस विड्थ ऑफ फ्रिक्शन लाइनिंग, फेस विड्थ म्हणजे काय असते बघा, डब्ल्यू इज 50 mm. ठीक आहे. आपल्या फॉर्म्युला मधला जो असतो डब्ल्यू, डब्ल्यू इज 50 mm. and maximum intensity of pressure is limited to 1 Newton per mm square. आणि मॅक्सिमम प्रेशर जे काय आहे कुठल्या पण लाईनिंग मधलं, कुठल्या पण ज्या सगळ्यांच्या मध्ये मिळून जे मॅक्सिमम येईल ते लिमिटेड टू किती आहे, 1 Newton per mm square. जे मॅक्सिमम प्रेशर हे 1 Newton per mm square आहे. पुढं, द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू, द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज 0.3. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलाय 0.3. कॅल्क्युलेट. आता कॅल्क्युलेट काय म्हटलं बघा, ऍक्च्युएटिंग फोर्स पी, हा फोर्स किती लागणार ते सांगा, पी. आणि दुसरं काय विचारले, टॉर्क ऍब्सॉर्बिंग कपॅसिटी म्हणजे ब्रेकिंग टॉर्क किती असणार असे विचारले. एवढ्या तुम्हाला किमती विचारल्या. आता या किमती आपल्याला डिटरमाइन करायच्या. मग आता या सगळ्या किमती डिटरमाइन करायच्या असतील तर बघा, आपण लास्ट टाइमला जर असं मी झापतो प्रॉब्लेम जो घेतलेला त्यात 2 शू होते, 1 2. ठीक आहे. हे 2 जरा विसराच 2 मिनिट. हा, हे 2 शूज कन्सिडर करा. या 2 शू मध्ये मॅक्सिमम प्रेशर राईट शू वरती जनरेट होणार का लेफ्ट शू वरती जनरेट होणार? मॅक्सिमम प्रेशर या राईट शू वरती जनरेट होणार का या लेफ्ट शू वरती जनरेट होणार? आता ते कसं ठरवायचं, त्यासाठी तुम्हाला ड्रमचं रोटेशन माहित असायला पाहिजे. प्रॉब्लेम मध्ये ड्रमचं रोटेशन असं दिले क्लॉकवाईज. ड्रमचं रोटेशन काय दिलंय, क्लॉकवाईज. आता बघा, जर क्लॉकवाईज रोटेशन असेल ड्रमचं तर हा या पिवट पॉईंटच्या अबाउट फिरणार इकडं. म्हणजे या बाजूला हा फिरत असेल तर इकडे फ्रिक्शन लाईनिंगचा कॉन्टॅक्ट हा काय असणार बाळांनो,
रिलेटिव्हली स्ट्रॉंग असणार ऍज कम्पेअर्ड टू. आता हा कसा फिरणार आहे अँटी क्लॉकवाईज, त्यामुळे इथं कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग असणार नाही, या बाजूला स्ट्रॉंग असणार, त्यामुळे जिथं कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग तिथं काय असणार प्रेशरची व्हॅल्यू जास्त. म्हणजे थोडक्यात काय राईट शू मध्ये प्रेशरची व्हॅल्यू काय असणार मॅक्सिमम. मग लास्ट टाइम सारखं सेम करायचं. काय करायचं, सगळ्या शूला सॉल्व्ह करत बसायचं नाही. सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम फक्त एका शू साठी करायचा, एका शू साठी, आणि त्याच्यावरनं दुसरा, त्याच्यावरनं पुढचा असा शू मिळवत जायचं. ठीक आहे. आता लास्ट टाइमला आपण काय केलेलं सांगतो. पहिला राईट शू सॉल्व्ह केला, राईट शू, त्याच्यावरनं तुम्ही लेफ्ट शूच्या किमती डिटरमाइन केलेल्या. आता मी आज काय करणार, राईट शू सॉल्व्ह करणार, अप्पर राईट, हा अप्पर राईट सॉल्व्ह करणार, त्याच्यानंतर अप्पर लेफ्टच्या किमती शोधणार, आणि या दोघांच्या वरनं मी यांच्या खालच्या किमती शोधणार. ठीक आहे. त्यामुळे एकदा तुमचा पहिला राईट शू सॉल्व्ह झाला की तिथनं पुढचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी होत जातो, इझी होत जातो. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण, हा अप्पर राईट शू हा सॉल्व्ह करूया. आता हा अप्पर राईट शू सॉल्व्ह करण्यासाठी मी मागच्या वेळेला जी ड्रॉ केलेली ती फिगर मुद्दामून ड्रॉ करतो, कुठं डेरिव्हेशनच्या वेळेला, हा ती जरा मुद्दाम ड्रॉ करतो, म्हणजे ते सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं जाईल. हा तुमचा असा शू होता बघा, याच्यावरती तुम्ही इथे ऍक्च्युएटिंग फोर्स लावला होता पी. हा तुमचा पिवोट पॉईंट, पिवोट पॉईंट पासून या ऍक्च्युएटिंग फोर्स पर्यंत डिस्टन्स तुम्ही किती घेतलं होतं, सी. ऍक्च्युएटिंग फोर्स आणि पिवोट यांच्यामध्ये डिस्टन्स सी घेतलेलं. सेंटर आणि पिवोट यांच्यामधलं डिस्टन्सला तुम्ही एच म्हटलं होतं, एच. त्याच्यानंतर एक स्मॉल एरिया तुम्ही इथं कन्सिडर केला, स्मॉल एरिया, त्याच्यावरचा हा नॉर्मल फोर्स. तुम्हाला बघा ड्रमचा बाहेर येतोय, तुम्हाला शूचा पाहिजे, शूचा इनवर्ड येणार. समजा ड्रम क्लॉकवाईज रोटेट व्हायला, क्लॉकवाईज, तर ड्रमचा फ्रिक्शनल फोर्स हा या डायरेक्शनला जायला पाहिजे, पण शूचा त्याच्या अपोजिट हा म्यू डीएन. स्मॉल एरिया घेतलाय म्हणून त्याच्यावरचा डीएन. त्याच्यानंतर अजून एक दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. हा जिथं एरिया कन्सिडर केलाय त्याच्या अँगलला आपण म्हटलेलं फाय, जिथं एरिया कन्सिडर केलाय त्याच्या अँगलला म्हटलेलं फाय, पण तो कुठनं घेतलेला बघा, पिवोट पॉईंट आणि सेंटरला जॉईन करून तिथून मोजला होता हा अँगल फाय. त्यानंतर समजा फ्रिक्शन लाईनिंग इथून स्टार्ट झाला असेल, फ्रिक्शन लाईनिंग इथून स्टार्ट झाला असेल, तर या अँगलला म्हटलं होतं आपण θ1, बरोबर आहे. पिवोट पॉईंट सेंटरला जॉईन करायचा आणि तिथून जिथं फ्रिक्शन लाईनिंग स्टार्ट झाले त्या अँगलला म्हटलं θ2. जिथं फ्रिक्शन लाईनिंग फिनिश झालं असेल, तिथपर्यंतच्या अँगल लावा आपण काय म्हणलेलं θ2 म्हटलेलं, तिथपर्यंतच्या अँगलला काय म्हणलेलं θ2. मग इक्विलिब्रियम कंडिशनसाठी आपण काय लिहिलं या राईट शू साठी, ते लिहिलं समेशन ऑफ मोमेंट अबाउट हा पिवोट पॉईंट घेतलेला, पिवोट पॉईंट O इज इक्वल टू 0. हे मुद्दा म्हणून लिहायला कारण की हे एम आहे आपलं, याच्यावरनं सगळा आपला प्रॉब्लेम चालणार आहे. हे कधीही विसरायचं नाही एम. ठीक आहे, कारण की जसं तसं नाही तर मग प्रॉब्लेम हा डिफिकल्ट होत जाते. मग या पिवोट पॉईंटच्या अबाउट द मोमेंट बघा, P इंटू सी. आता या पिवोटच्या अबाउट हा कसा फिरणार, क्लॉकवाईज म्हणजे काय येणार मायनस. हे राईट शू साठी चालले, या वरच्या राईट शू साठी मायनस. त्यानंतर हा डीएन म्हणजे नॉर्मल फोर्स. या नॉर्मल फोर्सचा मुवमेंट बघा कसा येणार, अँटी क्लॉकवाईज, बरोबर. नॉर्मल फोर्सचा मुवमेंट येणार अँटी क्लॉकवाईज, म्हणजे मायनस मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्सचा प्लस येणार ना, पहिला प्लस येणार ना, पहिला फर्स्ट येणार पॉझिटिव्ह येणार, क्लॉकवाईज प्लस आहे, हा अँटी क्लॉकवाईज मायनस आला, मायनस. ठीक आहे. त्यानंतर आता हा घ्या म्यू डीएन म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा मुवमेंट घ्या. फ्रिक्शनल फोर्सचा मुवमेंट काय येणार क्लॉकवाईज म्हणजे येणार प्लस, आणि हा कुणाचा मुवमेंट आहे, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. मग हे तुमचं एम आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, या किमती आपल्याला शोधायचं, हे आपलं एम आहे. मग आता याच्यामधला मी एक कुठला तर फॉर्म्युला तोपर्यंत लिहितो. ठीक आहे, एक मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स घ्या, नाही तर मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, कुठला तर एक फॉर्म्युला त्यावेळेला तयार केलेला मी तो वरती लिहितो. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला लिहितो इथं. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे बघा, म्यू पी मॅक्स. आता मी तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये हा फॉर्म्युला पाठ असायलाच पाहिजे, पाठ असला की तुम्हाला 12 मार्क मिळणार आहे. ठीक आहे. सो म्यू पी मॅक्स आर, त्यानंतर डब्ल्यू म्हणजे विड्थ, ब्रॅकेटमध्ये 4r cos θ1 मायनस cos θ2 मायनस h इंटू cos 2θ1 मायनस cos 2θ2 डिवाइड बाय 4 sin θ max.
सॉरी फाय मॅक्स 4 साइन फाय मॅक्स हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स काढायचा. मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्सचा फॉर्म्युला बऱ्यापैकी असा सेम आहे, तो नंतर लिहितो मी. आता जर मला मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स डिटरमाइन करायचं असेल, म्हणजे ही किंमत MF हा राईट शू साठी, या राईट शू साठी, तर ह्यातल्या कोणत्या गोष्टी मला दिल्यात आणि कोणत्या नाहीत ते एकदा बघून घ्या. त्या प्रॉब्लेम मधल्या कोणत्या गोष्टी आपल्याला दिल्यात आणि कोणत्या नाहीत ते एकदा बघून घ्या. म्यू दिलाय बघा, म्यू दिलाय, ठीक आहे, म्हणजे माहित आहे. पी मॅक्स आपण बघितलं राईट शूला काय असणार मॅक्सिमम, तो दिलेला आहे, पी मॅक्स दिलाय. आर रेडियस जरा इथे या, बघा इथून इथपर्यंत डिस्टन्स इथं म्हटलं बघा R250, म्हणजे रेडियस पण दिलेले आहे R250. हे बाकीचे डायमेन्शन मी मुद्दाम सांगितलेलं नाही, ते थोड्या वेळाने येतो. R250. विड्थ बघा, फेस विड्थ दिल्या प्रॉब्लेम मध्ये किती आहे 50, फेस विड्थ किती आहे 50, म्हणजे या सगळ्या किमती माहित आहेत. आर माहित आहे. θ1 दिलाय का बघा आता प्रॉब्लेम मध्ये, θ1 प्रॉब्लेम मध्ये दिलाय का नाही, म्हणून मी इथे लिहितो. जरा लक्ष द्या, लय महत्वाचं आहे. θ1 ची किंमत सांगा तुम्ही कशी घेणार. θ1 इथं बघा काय केलं, पिवोट पॉइंट सेंटरला जॉईन करायचा, पिवोट पॉइंट सेंटरला, आणि जिथं फ्रिक्शन लाइनिंग स्टार्ट होते त्याचा अँगल म्हणजे θ1, हा अँगल म्हणजे θ1. पिवोट पॉइंट सेंटरला जॉईन करायचा आणि जिथं फ्रिक्शन लाइनिंग स्टार्ट होते त्याचा अँगल म्हणजे θ1. इथे या, हे बघा हा पिवोट पॉइंट, हा पिवोट पॉइंट, या शूचा पिवोट पॉइंट इथे आहे. सेंटरला जॉईन केला म्हणजे ही लाईन. इथून फ्रिक्शन लाइनिंग कुठे स्टार्ट होते बघा, इथं स्टार्ट झाली फ्रिक्शन लाइनिंग. हा अँगल, हा अँगल म्हणजे तुमचा काय आला θ1, हा अँगल म्हणजे तुमचा काय आला θ1. आता इथे व्यवस्थित बघा अँगल किती दिला, हा θ1 म्हणजे 15 डिग्री. आता तुम्ही सगळ्याला बघा, इथं पण 15 डिग्री, इथं पण 15 डिग्री आहे, इथं पण 15 डिग्री आहे, म्हणजे चारही शू साठीचा θ1 हा 15 डिग्रीचा आहे. चारही शू साठी θ1 हा किती आहे 15 डिग्री आहे, तो 15 डिग्री. काय करायचं, पिवोट पॉइंट सेंटरला जॉईन करायचा, फ्रिक्शन लाइनिंग जिथं स्टार्ट होते इथूनचा अँगल मोजायचा θ1 15 डिग्री. आता θ2 किती असणार सांगायचं, θ2 किती असणार सांगा. θ2 काय करायचं, ते बघा पिवोट पॉइंट सेंटरला जॉईन करायचा, फ्रिक्शन लाइनिंग जिथं संपते तिथपर्यंतचा अँगल मोजायचा. ठीक आहे, इथं बघा हा पिवोट पॉइंट सेंटरला जॉईन केला म्हणजे ही लाईन, आणि फ्रिक्शन लाईन जिथं संपणार म्हणजे इथं संपली बघा ही लाईन, यांच्यामधला अँगल हा म्हणजे काय येणार θ2. इथून इथपर्यंतचा अँगल θ2 किती येणार सांगा. θ2 इथून इथपर्यंत हे 90 आहे, 90 आहे, इथून इथपर्यंत 90 आहे. या 90 मधून हे 15 वजा करा, हा अँगल पाहिजे एवढा, इथून एवढा. ठीक आहे, या 90 मधून हे 15 काय करा मायनस करा. सो मी मुद्दाम लिहितो 90 मायनस 15 किती ना 75 डिग्री. 90 मायनस 15 म्हणजे किती आला 75 डिग्री. म्हणजे मला काय मिळालं बघा इथनं θ1 आणि θ2 या दोन किमती मिळाल्या. θ1 आणि θ2 या दोन किमती मिळाल्या. आता परत इथे या बघा, म्यू माहित आहे, पीमॅक्स माहित आहे, आर माहित आहे, डब्ल्यू माहित आहे, परत आर माहित आहे, θ1 माहित झाला, θ2 माहित झाला, मायनस एच. आता एच ची किंमत पाहिजे. एच इज इक्वल सांगा, एच म्हणजे काय असते, पिवोट पॉइंट आणि सेंटर यांच्यामधलं डिस्टन्स. इथे या, हा पिवोट पॉइंट आहे आणि हा सेंटर आहे, हे डिस्टन्स पाहिजे. हे डिस्टन्स प्रॉब्लेम मध्ये दिले का एकदा बघून घ्या. दिले, हे बघायचं आहे सेंटर पासून पिवोट पॉइंट पर्यंत डिस्टन्स इथे दिले बघा, किती आहे 200. किती आहे 200. त्यामुळे 200 डायरेक्ट लिहिलं. आता लास्टच्या प्रॉब्लेम मध्ये ती इन्क्लाइंड आलं होतं, त्यामुळे मी तुला पायथागोरस थेरम यूज करून डिटरमाइन केलेलं. पण या केसमध्ये काय सेंटर आणि पिवोट डिस्टन्स हॉरिझॉन्टलच आहे आणि ते दिसते मला ऑलरेडी दिले 200. या बाजूला पण 200 दिले. आता इथून इथपर्यंत पण 200 दिलेलं आहे, पण ते मी फिगर मध्ये लिहिलेलं नाही आहे. इथून इथपर्यंत पण 200 दिलेलं आहे, ठीक आहे, ते फिगर मध्ये मी लिहिलेलं नाही आहे. तुम्हाला जी पीडीएफ पाठवले क्वेश्चनची त्याच्यामध्ये ती ऑलरेडी आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स 200 आहे, त्यामुळे एच किती आहे 200. आता परत येते या, एच माहित आहे, θ1 माहित झालाय, θ2 माहित झालाय, 4 हा कॉन्स्टंट आहे. आता सांगा फाय मॅक्स. फाय मॅक्स किती येणार सांगा तुम्ही. फाय मॅक्स ची किंमत तुम्हाला सांगितलेली कोणावरती डिपेंड असते रे. फाय मॅक्स ची किंमत कोणावर, फाय मॅक्स ची किंमत कोणावरती डिपेंड असते. फाय मॅक्स ची किंमत ही θ2 च्या किमतीवर डिपेंड असते, θ2 च्या किमतीवरती. आणि लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं जर θ2 ची किंमत ग्रेटर दॅन 120 असेल, 120 पेक्षा जास्त असेल तर फाय मॅक्स 90 असतो. θ2 ची किंमत ग्रेटर दॅन 90 असेल, ठीक आहे, तर फाय मॅक्स किती असते 90. म्हणजे एक एक्झाम्पल, θ2 ची किंमत समजा 120 आहे, तर फाय मॅक्स किती येणार 90 येणार. म्हणजे θ2 90 पेक्षा जास्त झाला की फाय मॅक्स हा 90 असणार. तसंच जर समजा θ2 हा लेस दॅन 90, आता इथं आलाय बघा
75 आलाय, हा काय 90 पेक्षा जास्त नाही आहे, तर त्यावेळेला फायमॅक्स ची किंमत इज इक्वल टू किती असते, θ2 असते. फायमॅक्स ची किंमत किती असते त्यावेळेला, θ2 असते. का, याच्या मागचं रिझन इथं लिहितो मी, कारण की θ2 इज लेस दॅन काय, 90. ग्रेटर दॅन 90 असतं तर इथं किती आलं असतं, 90 आलं असतं. आणि जर लेस दॅन 90 आलं तर θ2 ची जी किंमत आहे तीच येते इथे. आता θ2 ची किंमत किती आहे, 75. फायमॅक्स तुमचा किती आहे, 75 आहे. फायमॅक्स हा किती आहे, 75. ठीक आहे. आता बघा ना, ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा आम्ही काय करायला लागलोय, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी आता अप्पर राईट इश्यू घेणार आहे. काय, अप्पर राईट इश्यू, म्हणून मी तो मुद्दा म्हणजे स्टार करून फॉर अप्पर राईट इश्यू, फक्त अप्पर राईट इश्यू घेतला हा एकच, आणि याच्यासाठीच अनालिसिस करणार. आता तुम्ही जर बाकीच्यांसाठी बघत गेला तर अँगल बघा सगळीकडे सेमच आहे, डिस्टन्स हे सगळीकडे सेम आहे, त्यामुळे अँगल डिस्टन्सेस हे सगळ्या शू साठी सेम आहेत. फक्त पहिला शू सॉल्व्ह करायचा, आणि पहिला शू सॉल्व्ह झाला की त्याच्यावरनं बाकीच्या शूच्या किमती लिहायच्या. पण तुम्हाला मी आधी सांगितलंय याच्यामध्ये गंमत अशी आहे की हा फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला, तुम्हाला म्हटलं की याला पर्यायच नाही, ह्या फॉर्म्युला तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे. फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्ही काहीही सॉल्व्ह करू शकताय, फॉर्म्युला पाठ असेल तर. ठीक आहे, चलो बघा परत एकदा सांगतो. पिवट पॉईंट सेंटर पर्यंत डिस्टन्स θ1, पिवट पॉईंट सेंटर पासूनचं फ्रिक्शन लाईनिंग जिथे संपणार तिथेपर्यंत डिस्टन्स θ2, θ1 शोधला, θ2 शोधला. एच सेंटर आणि पिवट पॉईंट मधलं डिस्टन्स 200, आणि फायमॅक्स काय आहे, θ2 हा ग्रेटर दॅन 90 असेल तर तो 90 असतो, आणि जर लेस दॅन 90 असेल तर त्याची θ2 एवढीच किंमत असते, त्यामुळे ती किंमत लिहिलेली. आता मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. एम बघा आपलं काय, राईट शू घेतलाय, हे डेरिव्हेशनचं काढले मी. मोमेंट ड्यू टू ऍक्च्युएटिंग फोर्स, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, ह्या तिघांची बेरीज किती यायला लागते, 0. आता त्यातला मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स आणि मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स शोधायचा आहे, त्या दोन किमती शोधायच्या. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला मी ऑलरेडी इथं वरती लिहिलाय. ठीक आहे, आता तो डायरेक्ट लिहितो. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, moment due to frictional force. So MF is equal to फॉर्म्युला लिहितो, म्यू P max R W 4R cos θ1 minus cos θ2 minus H cos 2 θ1 minus cos 2 θ2 divide by 4 sin phi max डिवाइड बाय 4 sin phi max. सगळ्या किमती पुट करतो आता. म्यू 0.3, मॅक्सिमम प्रेशर 1, रेडियस इथे बघा 250, विड्थ फेस विड्थ प्रॉब्लेम मध्ये दिला 50, 4 इंटू रेडियस आहे 250, कॉस θ1 किती आहे बघा 15, मायनस कॉस θ2 किती आहे 75, मायनस एच बघा किती आहे 200, इंटू कॉस 2 θ1, आता θ1 15 आहे, याचा अर्थ 2 θ किती झाला 30, 30, मायनस कॉस 2 θ2 75 आहे, त्याचा डबल करा म्हणजे किती येणार 150. ठीक आहे, इथं हा ब्रॅकेट संपला. डिवाइड बाय 4 साइन. आता फायमॅक्स ची किंमत लिहायची आहे. फायमॅक्स हा θ2 90 पेक्षा लहान असल्यामुळे किती आला, θ2 एवढा झालाय 75. हे सॉल्व्ह करा आणि EMF किती ते सांगा. आता गंमत काय, इथं हे सॉल्व्ह करणं म्हणजे पण एक लय मोठा टास्क आहे. कॅल्सीवरती व्यवस्थित सॉल्व्ह करणे पण लय मोठा टास्क आहे. सॉल्व्ह करावा म्हणून मला याचा आन्सर सांग. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. सगळ्यांचा आन्सर हे चालेल का बघा, 350081.83. चलो
आता हा झाला मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. आता असंच मी काय करणार, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स. मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स. सो m सफिक्स n इज इक्वल. आता मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स म्हणून मी फॉर्म्युला लिहितो. P max RWH in bracket 2 θ2 minus θ1 minus in bracket sin 2 θ2 minus sin 2 θ1 divide by 4 sin 5 max. आता जरा किमती पुट करूया आपण याच्यामध्ये. तर तुम्ही म्हणणार मास्तरनं कुठला पाठ केला, मी बघून लिहिले फॉर्म्युला. पाठ कसं करायचं तुम्ही बघायचं, याला फॉर्म्युला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. मी किंमत देतो. ते तू ठरव. P max म्हणजे 1, R रेडियस 250, W विड्थ 50, H ची किंमत इथून इथपर्यंत किती आहे 200 इंटू 2. आता जरा लक्ष द्या रे, या फॉर्म्युल्यामध्ये θ2 मायनस θ1 आलाय. नुसताच θ2 आणि θ1 आहे, ट्रिग्नॉमेट्री बरोबर नाही. ट्रिग्नॉमेट्री बरोबर नाही याचा अर्थ तो कशामध्ये पाहिजे मला आता, रेडियन मध्ये का डिग्री मध्ये. त्याची किंमत मला काय करायला पाहिजे आता, रेडियन मध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे θ2 आणि θ1 आता रेडियन मध्ये लिहायला पाहिजे. 75 आहे वाईट, 75 रेडियन मध्ये कन्वर्ट करून सांगा. 75 रेडियन मध्ये कन्वर्ट करा. 75 इंटू पाय बाय 180. 75 इंटू पाय बाय 180 किती येते सांगा. सांगा जर पटकन. 75 इंटू पाय बाय 180. 5 पाय बाय 12. 5 पाय बाय 2 येते काय. त्याला हे सांग की पॉईंट मध्ये फ्रॅक्शन मध्ये सांग. 1.30. 1.308. 308. ओके, हा 1.308 मिळाला. θ2 मायनस θ1. θ1 15 डिग्री आहे. 15 डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. 15 इंटू पाय बाय 180. 15 इंटू पाय बाय 180 किती येते सांगा. 0.26. 0.261. 0.261. बघा हे किंमत झाली. आता मायनस, आता साइन घेतो. मायनस, आता साइनचा ब्रॅकेट लिहितो. साइन 2 θ2. आता साइन बरोबर आलाय त्यामध्ये डिग्री येणार. 2 θ2. θ2 आहे 75. 75 इंटू 2 किती येणार 150. मायनस साइन 2 θ1. साइन θ1 आहे 15. 2 θ गेले की किती येणार 30. डिवाइड बाय 4 साइन 5 मॅक्स किती आहे 75 आहे. सॉल्व करा तर मला मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स मिळेल. सॉल्व करा, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स मिळेल. सणांचा आवाज ना. आन्सर किती आलं सांगा. 549 549 17.701 न्यूटन आहे. ठीक आहे, हा मोमेंट ड्यू टू काय मिळाला मला नॉर्मल फोर्स. लक्ष द्या, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स मिळाला, त्यानंतर मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स मिळाला. आता इथे या, एकच शू जर असेल तर त्यावर नॉर्मल फोर्सचा मोमेंट, फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट आणि पीचा मोमेंट यांची समेशन किती असं लागते 0. मी देतो कन्सिडर
इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ अप्पर राईट शू. अप्पर राईट शूच्या इक्विलिब्रियम कंडिशनला, अप्पर राईट शूच्या इक्विलिब्रियम कंडिशनला काय ना, समेशन ऑफ मोमेंट अबाउट पिवोट पॉइंट इज इक्वल टू 0. बघा परत एकदा मोमेंट सांगतो. हा बोल बा. सर वरती तिथं ते रॅडियन मध्ये केलं. चुकले काय? नाही सर तिथं डायरेक्ट मग 75 मायनस 15 इंटू पाय बाय 180 केलं तर डायरेक्ट तसं चालते, काय फरक पडत नाही. सर तिथं उत्तर मग चेंज येते जरा खाली 1355 पुढे जाते, वेगळं येते उत्तर जरा. आन्सर वेगळे आले काय? हा तसं केल्यावर 13 किती यायला लागले? 1355173.092. ऑलमोस्ट तेच आहे रे, 1355 आले ना, ऑलमोस्ट तेच आहे. तुम्ही 13 पॉईंट पुढे 10 लिहिताय ना, त्यामुळे आन्सर ऑलमोस्ट तेच आले. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 7 टर्म आहेत का नाही बघ तुझ्या इथं. 1355 असू दे, पण 7 टर्म आहेत का बघितलं? 54 आणि 55 ऑलमोस्ट सेम आले. ठीक आहे, त्यामुळे ऑलमोस्ट सेम आहे. बघा आता कन्सिडर द इक्विलिब्रियम कंडिशन अबाउट अप्पर राईट शू. तर अप्पर राईट शूच्या अबाउटची कंडिशन मी इथे लिहायला लागले. ठीक आहे, बघा P इंटू डिस्टन्स C, P इंटू C. पिवट पॉईंटच्या अबाउट कसं करणार? क्लॉकवाईज म्हणजे प्लस, क्लॉकवाईज करणार म्हणजे प्लस. त्यानंतर मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स अँटी क्लॉकवाईज करणार, अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. आता या पॉईंटच्या अबाउट फ्रिक्शनल फोर्स हा मोमेंट क्लॉकवाईज करणार म्हणजे प्लस. किमती पुट करूया आता. P शोधायचा आहे. C म्हणजे कुठलं डिस्टन्स आहे रे? बघा ऍक्च्युएटिंग फोर्स आणि पिवोट यांच्यातलं डिस्टन्स इथे या. हा पिवोट आहे, पिवोट म्हणजे हा ही लाईन, आणि हा ऍक्च्युएटिंग फोर्स यांच्यामधलं हे डिस्टन्स. हे डिस्टन्स ऑलरेडी बघा इथनं इथपर्यंत 200 दिले, तसं इथनं इथपर्यंत 200 दिलंय. किती आहे ते? 200. त्यामुळे C ची किंमत 200 मायनस मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स 1354917.7 प्लस मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट इथे आहे बघा 350081.83 इज इक्वल. या दोन टर्म सॉल्व करा, इकडे ट्रान्सफर करा, 200 ने डिवाइड करा, तुम्हाला P मिळेल. 200 ने ट्रान्सफर करा, तुम्हाला P मिळेल. आता पलाश तुझ्याकडे येतो परत. पलाश लक्ष दे, तुझं म्हणणं आहे की नाही, 3155 आहे. ते फरक का पडलाय त्याच्या मागचं कारण सांगतो पलाश. इथं मी ज्या वेळेला ही रॅडियन मध्ये किंमत लिहिली त्यावेळेला 1.308 त्याच्या पुढे अजून काहीतरी असणार आहे पुढं, ते मी लिहिलेलं नाही आहे. त्यानंतर 0.261 याच्या पुढे अजून काहीतरी असणार आहे, ते मी लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे मी हे जरासं पुढच्या टर्म लिहिल्या असत्या तर ते माझं बरोबर 1355 आलं असतं. तू काय केलास? डायरेक्ट अँगल मायनस केलास आणि त्याला मल्टिप्लाय केल्यामुळे तुझं आन्सर एकदम परफेक्ट आले. हे आमचं काय आले? पुढच्या टर्म न घेतल्यामुळे त्याच्या जवळचं आन्सर आले. ओके, हे पण बरोबरच आहे आणि तू केलेलं पण बरोबरच आहे. P किती ते सांग. 8524. चुकलं काय तर 2024. हे सॉल्व करा, तिकडे ट्रान्सफर करा, 200 डिवाइड करा. 5024.70 न्यूटन. म्हणजे ऍक्च्युएटिंग फोर्स किती लागणार मला? 5024 न्यूटन एवढा ऍक्च्युएटिंग फोर्स लागणार. म्हणजे इथं बघा, हा शू मधून जो काही तुमचा ब्रेकिंग टॉर्क असेल किंवा तुम्हाला ब्रेक अप्लाय करायचा असेल तर इथं ऍक्च्युएटिंग फोर्स हा किती असायला पाहिजे? 5024 ऍक्च्युएटिंग फोर्स लावला तर इथं ब्रेक अप्लाय होणार. आता ब्रेक अप्लाय होणार, मला ऍक्च्युएटिंग फोर्स मिळाला. हे तुमचा आन्सर नंबर 1 आहे. पहिला आन्सर तेच विचारलं त्यानं, डिटरमाइन द ऍक्च्युएटिंग फोर्स P. ऍक्च्युएटिंग फोर्स P मिळवला मी. आता ऍक्च्युएटिंग फोर्स P मिळवल्यानंतर त्यानं मला काय रेट विचारले? ब्रेकिंग टॉर्क कॅल्क्युलेट कर, ब्रेकिंग टॉर्क. आता बघा, मग ब्रेकिंग टॉर्क कॅल्क्युलेट करताना मला पहिल्यांदा मी या शूचा घेतो, मग बाकीच्यांचा विचार करूया. पहिल्यांदा अप्पर राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क काढतो. मी देतो ब्रेकिंग टॉर्क ऑफ अप्पर राईट शू. इथनं पुढे प्रॉब्लेम लय महत्वाचा आहे. इथनं पुढे 4 शूच्या किमती कशा काढायच्या ते सांगणार आहे. इथनं पुढे एकदम इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ बंद पडला तर परत या साईडला जॉईन करा. ब्रेकिंग टॉर्क ऑफ अप्पर राईट शू. आता अप्पर राईट शूचा ब्रेकिंग टॉर्कचा फॉर्म्युला लिहितो मी. आता ब्रेकिंग टॉर्कला आपण मानलेलं TB, पण हा कुठला आहे? अप्पर राईट, म्हणजे UR म्हणजे अप्पर राईट इज इक्वल.
ब्रेकिंग टॉर्कचा भाग मी काय करतो इथं फॉर्म्युला देतो. ब्रेकिंग टॉर्क म्यू आर स्क्वेअर हे डिराईव्ह केलेलं आहे ऑलरेडी आपण. पी मॅक्स W in bracket cos theta 1 minus cos theta 2 divided by sin phi max. किमती पुढे करतो. म्यू प्रॉब्लेम मध्ये 0.3, रेडियस आहे 250, पी मॅक्स आहे 1, डब्ल्यू विड्थ 50, कॉस थिटा 1 दिला 15, कॉस थीटा 2 75 डिवाइड बाय साइन फाय मॅक्स 75. म्हणजे ब्रेकिंग टॉर्क मिळेल तुम्हाला ऑफ अप्पर राईट शू. ब्रेकिंग टॉर्क ऑफ अप्पर राईट शू. टू 747 काय तर चुकले बा. सिक्स एट सिक्स टू नाइन 686297. 6862 6297. 7.63 न्यूटन एम. म्हणजे हा ब्रेकिंग टॉर्क मिळाला कुठल्या, या अप्पर राईट या शूचा मिळाला. आता भावानं कसं सॉल्व्ह करायला सांगतो. सेम मागच्या वेळेसारखं करायचं. ह्याला मग विसरा. या राईट शू कडून लेफ्ट शूला जायचं. या राईट शू कडून लेफ्ट शूला. इथं प्रेशर जर मॅक्सिमम असेल पी मॅक्स, तर इथलं प्रेशर आपण लास्ट टाइमला काय केलेलं रे, याच्यापेक्षा थोडं कमी असणार. पण इथल्या मॅक्सिमम प्रेशरला मी काय म्हणलेलं, पी मॅक्स डॅश. अप्पर लेफ्ट शूचं जे मॅक्सिमम प्रेशर आहे इथलं, त्याला म्हणे आपण पी मॅक्स डॅश म्हणून म्हणतो. कन्सिडर maximum pressure on upper left shoe is P max dash. हे कन्सिडर केलं. हे माहित नाही, याला शोधायचं आहे आपल्याला. पी मॅक्स डॅशला शोधायचं आहे. मग मी आता लिहितो. हे कशासाठी सॉल्व्ह करायला मी सगळं इथे लिहितो. फॉर अप्पर लेफ्ट शू. हे बघा इथं अप्पर लेफ्ट शू आहे, इथं अप्पर राईट शू आहे. आता हे अप्पर लेफ्ट शू साठी सॉल्व्ह करायला तिथलं प्रेशर मी पी मॅक्स डॅश घेतलं. मग मी मागच्या वेळेला काय केलेलं ते सांगतो. लक्ष द्या जरा इथे या. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रे, पी मॅक्स. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स आहे. मग तुम्ही लेफ्ट शूला घेतलं तरी मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल काय येणार, पी मॅक्स डॅश. मग मी म्हणतो इफ मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स, देन याच्यावरून केलं तर इक्वल टू केलं तर कॉन्स्टंट आणलेला, दुसऱ्यासाठी लिहिला, दोघांचा रेशो लिहिला, देन असं येणार बघा. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर अप्पर राईट शू डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर इज इक्वल टू काय येणार, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर अप्पर लेफ्ट शू डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर. जर हे प्रपोर्शन असेल तर आपण प्रपोर्शन असेल तर इज इक्वल टू इथं कॉन्स्टंट आणतो. तसंच दुसऱ्यासाठी घेणार अप्पर लेफ्ट साठी आणि दोघांचा रेशो घेतला. तुम्हाला यातनं काय मिळणार, मोमेंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू अप्पर लेफ्ट. मग हे डायरेक्ट लिहायचं. मागच्या वेळेला मी हे सगळं तुम्हाला काढून दाखवलं होतं. ह्या वेळेला मी काय काढून दाखवलं, मग आता मोमेंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स असेल तर मी हे लिहू शकतो. याच्यावरून मी काय शोधलोय, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स शोधालोय. म्हणून मी तिथे लिहून ठेवतो मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. आता मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर अप्पर राईटचा आहे आपल्याकडे. एवढी किंमत तिची इथं आहे 350081.83. त्याचं मॅक्सिमम प्रेशर किती आहे बघा, मॅक्सिमम प्रेशर 1 आहे. अप्पर राईटचं 1 आहे.
आता हा किंमत मला माहितच नाही, मोमेंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स फॉर अप्पर लेफ्ट माहितच नाही आहे, डिवाइड बाय पी मॅक्स डॅश पण माहित नाही. मग मी काय करतो, पी मॅक्स डॅशला इकडे घेतो. सो मोमेंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स फॉर अप्पर लेफ्ट इज इक्वल टू, हे जर आता डिवाइड बाय 1 असल्यामुळे हा डिवाइड बाय 1च आहे, त्यामुळे तसं फक्त पी मॅक्स इकडे मल्टिप्लाय करा. 350081.83 इंटू काय आला पी मॅक्स डॅश, याला म्हणतो मी इक्वेशन 1. म्हणजे मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स मिळाला फॉर अप्पर लेफ्ट, पण पी मॅक्स डॅश माहित असतात तर आन्सर मिळाला असतं. पी मॅक्स डॅश माहित असतात तर आन्सर मिळालं असतं, पी मॅक्स डॅश माहित नाही. ठीक आहे, असू दे, मला एक मिळालं, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर अप्पर लेफ्ट. आता असंच सिमिलरली मोमेंट ऑफ नॉर्मल फोर्स फॉर अप्पर लेफ्ट शू असंच काढणार मी. ठीक आहे, काढण्यासाठी बघा परत इथे या, मोमेंट ऑफ नॉर्मल फोर्सचा फॉर्म्युला बघा, mn इज इक्वल टू, त्या फॉर्म्युल्यामध्ये mn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, पी मॅक्स. mn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स असेल तर, mn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स असेल तर देन आपण डायरेक्ट काय लिहू शकतोय, मोमेंट ऑफ नॉर्मल फोर्स फॉर अप्पर राईट डिवाइड बाय त्याचं प्रेशर पी मॅक्स इज इक्वल टू मोमेंट ऑफ नॉर्मल फोर्स फॉर अप्पर लेफ्ट इंटू त्याचं प्रेशर पी मॅक्स डॅश. ओके, सेम जसं मी आता याच्यासाठी लिहिलं फ्रिक्शनल फोर्स साठी, तसंच मी नॉर्मल फोर्स साठी लिहिलं. आता अप्परचा नॉर्मल फोर्स मला माहित आहे, नॉर्मल फोर्सचा मोमेंट मला माहित आहे. नॉर्मल फोर्सचा मोमेंट इथे बघा 1354917 1354917.7 डिवाइड बाय प्रेशर तिथलं माहित आहे 1 आहे. नॉर्मल फोर्सचा मोमेंट फॉर अप्पर लेफ्ट माहित नाही, तिथलं मॅक्सिमम प्रेशर पण माहित नाही, पी मॅक्स डॅश तिकडे घ्या. सो मोमेंट ऑफ अप्पर लेफ्ट इज इक्वल टू 1357917.7 इंटू पी मॅक्स डॅश. मला अप्पर लेफ्टचा मोमेंट मिळालाय, पण तो इन टर्म्स ऑफ पी मॅक्स डॅश आहे, असू दे. ओके, आता नॉर्मलचा मोमेंट मिळाला, फ्रिक्शनल फोर्सचा पण मोमेंट मिळाला, मग इथं या. आता हे कसं केलं होतं राईट साठी, तसं लेफ्ट साठी दाखवतो. लक्ष द्या, इथला एक स्मॉल एरिया घ्या, एकदम त्याचा नॉर्मल फोर्स इथे येणार डीएन, हा नॉर्मल फोर्स डीएन. याचा फ्रिक्शनल फोर्स कुठे येणार बघा, हे क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागले, याचा अर्थ ड्रमचा अँटी क्लॉकवाईज येणार, मोशनच्या अपोजिट, आणि याचा ड्रमच्या रोटेशनच्या डायरेक्शनला येणार, म्हणजे हा असा येणार म्यू डीएन. मग आता याचा पिवट पॉईंट येत आहे बघा 2 नंबरच्या शूचा, फोर्स ऍक्च्युएटिंग इथं आहे, म्यू डीएन इथं आहे, डीएन इथं आहे. ह्या पॉईंटच्या अबाउट ह्या तिघांची मुवमेंट सांगा. मी देतो फॉर इक्विलिब्रियम कंडिशन अप्पर लेफ्ट साठी चालले, समेशन ऑफ मोमेंट अबाउट पिवट पॉइंट इज इक्वल टू 0 इक्वल टू, बघा मोमेंट लक्ष द्यायचं, पी इंटू डिस्टन्स, इथून इथपर्यंत डिस्टन्स काय म्हणते आपण सी, पी इंटू सी कसा फिरणार बघा, अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. सो पी इंटू सी अँटी क्लॉकवाईज फिरणार म्हणजे मायनस. त्यानंतर इथं या, आता नॉर्मल फोर्सचा मुवमेंट बघा, हा पिवट आहे, हा नॉर्मलचा मुवमेंट कसा येणार इथं, नॉर्मलचा मुवमेंट कसा येणार क्लॉकवाईज. सो प्लस मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स फॉर कुठला येणार, हा आता अप्पर लेफ्ट असणार, तर मी देतो इथं फॉर अप्पर लेफ्ट प्लस, आता हा नॉर्मलचा झाला. आता फ्रिक्शनचा घ्या, फ्रिक्शनचा, हे बघा फ्रिक्शन फोर्स असा दाखवतो, असा, हा कसा फिरणार बघा क्लॉकवाईज, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कसा फिरणार आहे क्लॉकवाईज. सो मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर अप्पर लेफ्ट, हे लय महत्वाचं आहे, हे ज्याला लिहिता आलं त्याला हा प्रॉब्लेम सगळाच जमलाय. सो पी शोधलाय आता मगाशीच, पी ऍक्च्युएटिंग फोर्स 5024, सगळ्या शूसाठी तेवढाच असणार ना 5024 इंटू सी, सी म्हणजे काय पिवट पॉइंट आणि ऍक्च्युएटिंग फोर्स यांच्यातलं डिस्टन्स, ही हाईट किती आहे 200, हाईट आहे 200, प्लस नॉर्मल फोर्सचा मोमेंट इथं आहे बघा अप्पर लेफ्ट साठी 1357917.7 इंटू पी मॅक्स डॅश, हा झाला मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स फॉर अप्पर लेफ्ट. आता
फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट घ्या फॉर अप्पर लेफ्ट. फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट इथे आहे बघा 35008 35008.83 पी मॅक्स डॅश. आता लास्टची स्टेप आहे यातली, म्हणजे या सेकंड ह्याच्यामधली. काय करतो, ही टर्म मायनसची तिकडे ट्रान्सफर करतो. 5024 इंटू 200 इज इक्वल टू, ह्या दोघांच्या मध्ये पी मॅक्स डॅश कॉमन आहे, कॉमन घेतो. ब्रॅकेटमध्ये काय राहिला 1357917.7 प्लस 35008.83. हे सॉल्व करा, तिकडे ट्रान्सफर करा, डिवाइड करा, तुम्हाला पी मॅक्स डॅश मिळेल. हे सॉल्व करा, इकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला पी मॅक्स डॅश मिळेल. झिरो पॉईंट 0.589 म्हणजेच दुसऱ्या शू मध्ये, म्हणजे अप्पर लेफ्ट मध्ये इथं मॅक्सिमम प्रेशरची किंमत ही किती आहे 0.589 आहे. संपलं, पी मॅक्स डॅशच मिळाला. आता मला ब्रेकिंग टॉर्क पाहिजे आहे. हे सगळं आपण जे कराल हे ब्रेकिंग टॉर्क साठी कराल. ब्रेकिंग टॉर्क ऑन अप्पर लेफ्ट शू, हे सगळं आपण ब्रेकिंग टॉर्क साठी चाललेलं. मग त्यातनं मी काय केलं बघा, मोमेंट काढला नॉर्मलचा, फ्रिक्शनचा, पुट केला, मला पी मॅक्स मिळाला, म्हणजे दुसऱ्या शूचा पी मॅक्स डॅश. आता याच्यावरून मी अप्पर लेफ्टचा काय करणार, ब्रेकिंग टॉर्क मी लिहितो ऍज ब्रेकिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इकडे लक्ष द्या, ब्रेकिंग टॉर्कच्या इक्वेशन मध्ये या, इथे ब्रेकिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, पी मॅक्स. ब्रेकिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स आहे. मग याच्यावरून मला सेम यांच्यासाठी जसं लिहिलंय तसंच लिहितो. देन काय म्हणणार बघा, ब्रेकिंग टॉर्क फॉर अप्पर राईट डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर इज इक्वल टू ब्रेकिंग टॉर्क फॉर अप्पर लेफ्ट डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर. सेम इथं जसं लिहिलंय तेच लिहिलं. ब्रेकिंग टॉर्क हा प्रोपोर्शनल आहे मॅक्सिमम प्रेशरला, त्यावरनं लिहिलं. आता अप्पर राईटचा ब्रेकिंग टॉर्क शोधलाय आपण 686297 686297.63 डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर 1 आहे बघा अप्पर राईटचं, इज इक्वल टू ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू अप्पर लेफ्ट डिवाइड बाय मॅक्सिमम प्रेशर आता शोधले पी मॅक्स डॅश 0.589. 0.589 इकडे घ्या, तुम्हाला ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू अप्पर लेफ्ट मिळेल. अप्पर लेफ्टचा तुम्हाला ब्रेकिंग टॉर्क मिळेल. हे इकडे मल्टिप्लाय करून सांगा किती आहे. 0.589 मल्टिप्लाय 40422.9.30 40422.9 9 point. 9 point. 429. 4042229.30 30. न्यूटन एम. बघा आता म्हणजे मला ब्रेकिंग टॉर्क मिळाला अप्पर लेफ्टचा. इकडे या, आता पहिला राईटचा शोधला, त्यावर ऍक्च्युएटिंग फोर्स काढला, मग आता याचा ब्रेकिंग टॉर्क शोधला, त्यानंतर आता लेफ्टचा शोधला. आता तुम्हीच सांगा मला, ह्या दोघांना शोधायला जवळजवळ आपण एक 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ घालवलाय दोघांचं शोधायला. आता या दोघांचं शोधायला किती वेळ जाईल? तरी एक 45 मिनिटं जायला पाहिजेत की. खरं काय आता तेवढं लागणार नाही. आता याच्या पुढची गंमत सांगतो, लक्ष द्या रे. ह्या दोघांची ऍडिशन करायची, या दोघांची ऍडिशन म्हणजे तुम्हाला अप्परचा ब्रेकिंग टॉर्क मिळतो, फक्त अप्परचा ब्रेकिंग टॉर्क. ठीक आहे, पहिलं ते करून घेतो. ब्रेकिंग टॉर्क फॉर अप्पर टू शूज ऑफ अप्पर टू शूज. सो ब्रेकिंग टॉर्क कुणाचा? फक्त अप्परचा. अप्पर म्हणजे दोन्ही. सो ब्रेकिंग टॉर्क फॉर अप्पर लेफ्ट प्लस ब्रेकिंग टॉर्क फॉर अप्पर राईट, या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे अप्पर दोन शूजला तुम्हाला ब्रेकिंग टॉर्क मिळते.
अप्पर लेफ्ट 404,229.3. अप्पर राईट 686,297.63. सांगा किती येते? त्याचा आन्सर किती येते सांगा? फक्त वरच्या दोन शूचा. 10905226.93. 1090,526.93. बरोबर आहे का बघा? आणि कोणतं? आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, 1090,526.93 आलं. आता बघा मागचा प्रॉब्लेम बघा, मागचा फक्त दोन शू दे, 1 2 हेच केलेलं सगळं. हेच फक्त दोन शू असते तर हे तुमचं आन्सर होतं. फक्त दोन शू असते तर हे तुमचं आन्सर होतं. आता दोन नाही आहेत, किती आहेत? 4 आहेत. 1 2 नाही आहेत, किती आहेत? 4 आहेत. आता काय गंमत आहे, याच जे काही मोमेंट येतोय की नाही तो याच्यासाठी येतो इथं, आणि याचा जो मोमेंट आहे तो याच्यासाठी येतो. म्हणजे अप्पर दोन शूचे ब्रेकिंग टॉर्क जो असतो तोच लोअर दोन शूचा ब्रेकिंग टॉर्क असतो. ठीक आहे, त्यामुळे आता याच्या पुढचं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. याच्या पुढच्या कॅल्क्युलेशनला काय लिहायचं? अप्पर दोघांचा जो काही ब्रेकिंग टॉर्क आहे तोच म्हणजे लोअर दोघांचा ब्रेकिंग टॉर्क आहे. ठीक आहे, म्हणजे एका वाक्यात लिहायचं. ब्रेकिंग टॉर्क फॉर अप्पर टू शू is same as braking torque for lower two shoes. अप्पर दोन शूचा ब्रेकिंग टॉर्क, लोअर दोन ब्रेकिंग टॉर्क काय असतो? सेम. आता तरी पण एखाद्याला शंका असणार, कसं काय? तर त्यानं काय करायचं, याच्यासाठी पुन्हा एकदा मधला एरिया घ्यायचा, डीएम दाखवायचा, फ्रिक्शनल फोर्स दाखवायचा, सोडवत बसायचं. याचं सोडवायचं आणि सोडवून मला नंतर उत्तर सांगायचं. हा, आणि ज्याला सोडवायची इच्छा नाही त्यांना लक्षात ठेवायचं, वरचे दोन अप्पर शू आणि खालचे दोन अप्पर शू यांचा ब्रेकिंग टॉर्क आहे ना सेमच येणार. म्हणून टोटल ब्रेकिंग टॉर्क त्याला म्हणतो मी टी इज इक्वल टू एन ब्रेकिंग टॉर्क फॉर अप्पर शूज प्लस ब्रेकिंग टॉर्क फॉर लोअर शूज, लोअर टू अप्पर टू. अप्पर टूचा आहे 1090,526.93. लोअर साठी तीच किंमत येणार 1090,526.93. ऍडिशन करा, तुम्हाला टोटल ब्रेकिंग टॉर्क मिळाला. ऍडिशन करा, तुम्हाला टोटल ब्रेकिंग टॉर्क मिळाला. 2181053.86. किती 2181. 2181. 1053. 053. पॉईंट नाही सर, पॉईंट नाही सर, 3.86 आहे. 0.86 न्यूटन mm. पुस्तकामध्ये तुम्हाला याचं उत्तर असं बघायला मिळेल. न्यूटन mm मध्ये असं नाही, तिथं न्यूटन मीटर असते. म्हणजे 3 पॉईंट मागे शिफ्ट करायचा. 2181 पॉईंट, चुकूनचा पॉईंट पडला, 2181.053 न्यूटन मीटर. हे तुम्हाला पुस्तकात उत्तर बघायला मिळणार. न्यूटन मीटर, सॉरी, न्यूटन मीटर मध्ये तुम्हाला उत्तर बघायला मिळणार. 0.3 मागे शिफ्ट करायचं. 2181.053.86. ओके, आता बघा तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. मस्त प्रॉब्लेम आहे, पेपरला पडलेला आहे 12 मार्क.